सर्वांना नमस्कार. आज मी महाराणा प्रताप हे पुस्तक वाचणार आहेत. याचे मूळ लेखक आहेत व्यंकटेश गंगावती आणि याचं अनुवादन केलं आहे लीला मुकुंद यांनी. पुस्तक वाचनाला सुरुवात करते महाराणा प्रतापसिंह. मेवाडचा मेरुमणी महाराणा प्रतापसिंह हे नाव कुणाला परिचित नाही. ह्याच मेवाडच्या सिंहाने अकबरासारख्या बलाढ्य बादशहाशी मेवाड आणि राजपुताना यांच्या स्वातंत्र्यासाठी 25 वर्षे लढा दिला. या लढ्यात त्याला पत्नीला बरोबर घेऊन मुलाबाळांसह जंगलात भटकावे लागले. तहानभूक विसरावी लागली. मातृभूमीसाठी मेवाडचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी त्याने केलेल्या संघर्षाला इतिहासात तोड नाही. हे सारे कष्ट सोसत असतानाही त्याने आपल्या कुळाला आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू दिला नाही. स्वातंत्र्य या शब्दाचा पर्यायच प्रतापसिंह व्हावा असे त्याचे तेजस्वी जीवन होते. प्रतापसिंहाच्या तेजाने केवळ राजपुतानाच नव्हे तर सारा भारत देश प्रभावित झाला. राणा प्रतापसिंहाचे नाव आजही राजस्थानात पूज्य मानले जाते. प्रतापसिंह. भारतीय इतिहासात महाराणा प्रतापसिंहाचे नाव नेहमीच साहस, शौर्य, त्याग आणि हौतात्म्य यासाठी प्रेरणादायक ठरले आहे. मेवाडच्या सिसोदिया घराण्यात बापा रावळ, राणा हमीर, राणा संग असे अनेक शूरवीर होऊन गेले. ह्या सर्व वीरांना राणा असे संबोधले जात. पण प्रतापसिंहालाच फक्त महाराणा ही उपाधी मिळाली आहे. मोगल सम्राट अकबर हा आपले राज्य वाढविण्यासाठी सर्व उपाय योजित होता. खोटी आश्वासने आणि उच्च पदाधिकार यांच्या आमिषांना बळी पडून कित्येक राजपूत त्याचे मांडलिक आश्रित बनले होते आणि प्राणोपम स्वातंत्र्याचा बळी देऊन त्यांनी परकीयांची गुलामी स्वखुशीने स्वीकारली होती. सुखासीनतेमुळे या राजांनी आपले स्वातंत्र्य, साहस आणि सन्मान गमावला होता. पण असल्या बिकट समयीच मेवाडचा महाराणा प्रतापसिंह राजस्थानच्या क्षितिजावर उगवत्या सूर्यासारखा तळपला. भारताचे पुण्यच प्रतापसिंहाच्या रूपाने साकार झाले असे सर्वांना त्यावेळी वाटले. प्रतापचे बालपण. सुमारे 450 वर्षापूर्वी इसवी सन 1540 मध्ये प्रतापाचा जन्म झाला. मेवाडचा राणा द्वितीय उदयसिंह यास 33 अपत्ये होती. या सर्वात वडील प्रताप. स्वाभिमान व सदाचार हे त्याचे मुख्य गुण होते. तो बाळपणापासूनच धीट आणि शूर होता. त्याचे हे सर्व गुण पाहून मोठेपणी हा महापराक्रमी होणार याची सर्वांना कल्पना आली होती. शिक्षणापेक्षा मैदानी खेळ व शस्त्रास्त्र चालविणे त्याला जास्त आवडे. आपला बंधू शक्तिसिंह यांच्याबरोबर वन्य पशूंची शिकार करण्यात त्याचा बहुतेक वेळ जंगलात जाई. राज्याभिषेक. त्या काळी दिल्लीच्या तख्तावर मोगल बादशाह अकबर हा अतिशय शक्तिशाली राजा विराजमान होता. तो अतिशय धूर्त होता. मोठ्या चतुराईने तो हिंदूंना आपले अंकित करून घेई. हिंदूच्याच बळाचा वापर करून तो हिंदू राजांना गुलाम बनवी. त्यांना तो आपापसात लढायला लावी. काट्याने काटा काढून शस्त्राला शस्त्र भिडवून स्वतः अलिप्त राही व फायदा आपल्या पदरात पाडून घेई. हिंदूमधील फुटीरता आणि स्वार्थलोभ याचा त्याने भरपूर लाभ घेतला. त्यांचा स्वाभिमान नष्ट करण्यासाठी त्याने अनेक प्रकारचे उपाय योजले आणि बहुतेक सर्व राजपुतांना वश करून घेतले. काही राजपूत राजांनी तर मानसन्मानाच्या लालचीने आपल्या उज्ज्वल परंपरांना आणि क्षात्रधर्माला तिलांजली देऊन मुलींनाही अकबराच्या अंतःपुरात पोहोचविले होते. पण अशाही परिस्थितीत मेवाड, बुंदेलखंड आणि सिरोही वंशातील काही राजे आपला स्वाभिमान, धर्म व स्वतंत्रता टिकवून ठेवण्यासाठी अकबराशी प्राणपणाने लढत होते. पुढे उदयसिंह हा मेवाडचा राजा झाला. त्याचे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या सामर्थ्याचा अपमान होय असे अकबराला वाटे. त्याने खूप मोठी सेना पाठवून चित्तोडवर जोराचे आक्रमण केले. उदयसिंह हा प्रथमपासूनच विलासी जीवनात रंगला होता. अर्थातच मेवाडची आजपर्यंतची शौर्य परंपरा राखण्याचे व आपल्या मानसन्मानाचे रक्षण करण्याचे साहस त्याच्यात नव्हते. जीव वाचविण्याकरिता चित्तोड सोडून तो पळून गेला. अरवली पर्वतावर उदयपूर नावाची नवी राजधानी त्याने वसवली. चित्तोडच्या युद्धानंतर 4 वर्षांनी दिनांक 3 मार्च 1572 रोजी उदयसिंहाचे निधन झाले. उदयसिंहाचे आपल्या धाकट्या पत्नीवर अतिशय प्रेम होते म्हणून त्याने मृत्यूपूर्वी तिच्या जगमल्ल ह्या मुलाला प्रतापसिंहापेक्षा तो लहान असूनही राज्याचा उत्तराधिकारी नेमले. प्रतापसिंह हा जगमल्लापेक्षा मोठा होता. प्रभू रामचंद्राप्रमाणे पितृआज्ञा प्रमाण मानून सिंहासनाचा त्याग करून मेवाडपासून दूर निघून जाण्याची त्याने तयारी केली. परंतु तेथील सरदारांना ही गोष्ट मुळीच योग्य वाटली नाही.
कारण राजपूत घराण्यांमध्ये पित्यानंतर ज्येष्ठ राजपुत्रालाच सिंहासनावर बसवायचे अशी प्रथा होती. ह्याशिवाय जगमल्ल ह्या प्रतापसिंहाप्रमाणे शूर, स्वाभिमानी व साहसी नव्हता. उदयसिंह विलासी जीवनात रममाण झाल्यामुळे मेवाडचा स्वाभिमान व गौरव मातीमोल झाले होते आणि हे त्याच्या सर्व सरदारांना पूर्णपणे ठाऊक होते. अशा स्थितीत जगमल्लांकडून मेवाडचे संरक्षण होईल ही आशा व्यर्थ होती. त्यामुळे जगमल्लाला सिंहासनावर बसविण्याकरता हे सारे सरदार तयार नव्हते. म्हणून प्रतापालाच सिंहासनावर बसवायचे आणि जगमल्लाला सिंहासनाचा त्याग करण्यास भाग पाडायचे असे सर्वांनी मिळून ठरविले. प्रतापसिंहाची स्वतःची इच्छा वडिलांची आज्ञा पालन करण्याची होती, परंतु सर्व सरदारांच्या व मेवाडजनांच्या प्रबळ आग्रहाला मान देण्याचे त्याने मान्य केले आणि अशा तऱ्हेने प्रतापसिंहाचा राज्याभिषेक झाला. भीष्म प्रतिज्ञा. प्रतापसिंह हा आता राजा प्रतापसिंह म्हणून प्रसिद्धीस आला होता. ह्या काळात देशातली परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. मेवाडच्या 4ही सीमा शत्रूंनी घेरल्या होत्या. दुर्दैवाने प्रतापसिंहाचे सख्खे भाऊ शक्तिसिंह व जगमल्ल हे दोघेही अकबराला जाऊन मिळाले. अशा विचित्र परिस्थितीत शत्रूशी समोरासमोर लढाई करण्यासाठी पुरेसे सुसज्ज सैन्य उभे करणे ही पहिली समस्या होती आणि त्याकरिता अपार धनाची आवश्यकता होती. पण प्रतापसिंहाचा खजिना रिकामा होता. उलट अकबराजवळ भरपूर सैन्य, अपार संपत्ती व मुबलक साधने होती. अशा अवघड प्रसंगीही प्रतापसिंह विचलित वा निराश झाला नाही. त्याला कुठल्याही प्रकारची जराही भीती वाटली नाही. अकबरापेक्षा आपण कमजोर आहोत असे निराशेचे उद्गार देखील त्याने कधी काढले नाहीत. आपली मातृभूमी मोगलांच्या गुलामीतून कशी लवकरात लवकर मुक्त करता येईल हा एकच ध्यास तो सदैव धरून होता. राजपुतांचे श्रद्धास्थान मोगलांच्या ताब्यात होते हे बघून तो विव्हळ होई व कधीकधी मूक अश्रूही ढाळी. एक दिवस राणा प्रतापाने आपल्या विश्वासू सरदारांची एक सभा घेतली. धीर, गंभीर, ओजस्वी वाणीने सर्व सरदारांना उद्देशून त्याने आवाहन केले. शूरवीर राजपूत बांधवांनो, आपली मातृभूमी पुण्यभूमी मेवाड आजही मोगलांच्या ताब्यात आहे. याच मेवाडच्या रक्षणार्थ बाप्पा रावळ, बारमन व राणासंग इत्यादी प्रतापी पूर्वजांनी हसत हसत आत्मसमर्पण केलेले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ नये, वीर राजपूत मातांनी आपल्या मानमर्यादेचे आणि शिलाचे रक्षण करण्यासाठी व ते अकलंकित ठेवण्यासाठी धगधगत्या अग्नीत आपली आहुती दिली आणि स्वतःची व कुळाची अब्रू सांभाळली. अशा ह्या मेवाडचे रक्षण करण्यासाठी काय आपले बाहू समर्थ नाहीत? आपल्या पूर्वजांचे तर नुसते नाव ऐकताच शत्रूची पाचावर धारण बसत असे. त्याच शूरवीरांचे आपण वंशज आहोत. मग आजच आपणास काय झाले? आज मी आपणासमोर प्रतिज्ञा करतो की चित्तोड स्वतंत्र होईपर्यंत मी सोन्या चांदीच्या ताटात जेवणार नाही, मऊ गादीवर झोपणार नाही, राजप्रसादात राहणार नाही. ह्याऐवजी मी पत्रावळीवर जेवीन, जमिनीवर झोपीन व झोपडीत वास्तव्य करीन आणि चित्तोड स्वतंत्र होईपर्यंत दाढीही करणार नाही. शूर सरदारांनो, माझी ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरिता तन मन धनाने आपण सहकार्य द्याल अशी आशा आहे. कित्येक वर्षापासून आपल्यापासून दुरावलेली वीरता आणि धर्मन्याय यांच्या रक्षणार्थ युद्धाची भावना सर्व जनमानसात आपणास निर्माण करायची आहे. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राने पापी, अन्यायी आणि अत्याचारी रावणाला युद्धात पराजित करून न्याय व धर्म यांची स्थापना केली, तद्वतच आपल्याला आपल्या मातृभूमीवर लागलेला पारतंत्र्याचा कलंक नेहमीसाठी धुवून टाकावयाचा आहे. शक्तिशाली राजपुतांनो, पुढे व्हा व स्वातंत्र्य मिळविण्याची आकांक्षा ठेवून तयारी करा. ही ओजस्वी वाणी व प्रतापसिंहाची कठोर प्रतिज्ञा ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व सरदारांच्या अंतःकरणात उत्साहाची लहर उठली. एकमुखाने त्यांनी घोषणा केली की, हे प्रभो, आमच्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही चित्तोडच्या मुक्तीसाठी राणा प्रतापसिंहाला सहाय्य करू व त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन लढू. आम्ही मरण पत्करू पण आमच्या ध्येयापासून हटणार नाही. राणाजी, आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत ह्याची खात्री ठेवा. केवळ आपल्या इशाऱ्याचाच अवकाश की आम्ही आत्मसमर्पण करायला तयार आहोत. युद्धाची तयारी. इसवी सन 1576 अकबर हा अपार ऐश्वर्यसामान्य मोगल बादशाह होता. हिंदुस्थानच्या बहुतांश भागावर त्याचे साम्राज्य प्रस्थापित झाले होते. अशा बलाढ्य शत्रूशी मैदानावर किंवा किल्ल्यातून सामना करणे कठीणच होते. सर्व परिस्थितीचा समतोल अभ्यास करून व्यवहारकुशल महाराणा प्रतापने आपले किल्ले व गढ्या सोडून अरवलीच्या जंगलातील दऱ्याकपारीत राहून शत्रूशी लढाई करण्याचे ठरवले. महाराणा प्रतापसिंह त्यावेळी आपल्या साथी
सरदारांबरोबर कमलमेरू गडावर राहत होता. हा किल्ला खूप उंच पहाडांच्या मधोमध होता. अशा दुर्गम ठिकाणी त्या भागांशी परिचित असलेले शूरवीर राजपूतच फक्त जाऊ येऊ शकत होते. कुठल्या नवीन माणसाला ह्या ठिकाणी जाणे दुरापास्त होते आणि अशा ठिकाणी राणा प्रताप हळूहळू आपली सेना एकत्रित करू लागले. परंतु त्यांच्याजवळ शस्त्रांची अतिशय उणीव होती. ह्याकरिता त्याला धनाची अत्यंत निकड होती. राज्याचा खजिना रिकामा पडला होता, म्हणून मेवाड मार्गे जाणाऱ्या मोगल व्यापाऱ्यांना लुटण्याची आज्ञा प्रतापसिंहाने आपल्या सरदारांना दिली. अशा प्रकारे राणा प्रतापाला पुष्कळ धनच नव्हे तर अनेक मूल्यवान वस्तू व शस्त्रास्त्रे मिळाली. प्रतापसिंहांचा स्वाभिमान. ह्याच काळात एक दिवस शीतल नावाच्या एक भाट आपल्या प्रवासाच्या मार्गावर असताना महाराण्याच्या दरबारात येऊन पोहोचला. प्रतापसिंहाचे तेजस्वी रूप बघून शीतल कवीला एक उत्स्फूर्त वीररसयुक्त कविता स्फुरली. तीत राणा प्रतापाचा प्रखर स्वाभिमान, अलौकिक शौर्य, साहस इत्यादी गुणांचे यथोचित वर्णन होते. ते पुरुषार्थ संपन्न, वीररसयुक्त, ओजस्वी काव्य ऐकून स्वतः प्रतापसिंह इतका खुश झाला की स्वतःची पगडी काढून ती त्याने शीतल कवीला दिली. असले बक्षीस मिळालेले बघून शीतलच्या आनंदाला पारावार राहिला नाही. फिरता फिरता तो आग्रा येथे पोहोचला. तेथे मोगल बादशाह अकबर यांच्याही दरबारात एक दिवस तो उपस्थित झाला. त्यावेळी दरबार चालूच होता. सारे लहान मोठे सरदार व इतर मातब्बर व्यक्ती आपल्या आसनावर बसल्या होत्या. दरबाराच्या नियमानुसार शीतल कवीला मान झुकवून मुजरा करावयास सांगितले. तेव्हा त्याने पगडी छातीशी धरून मगच मुजरा केला. हे बघून अकबराला फार आश्चर्य वाटले. त्याने शीतलला याचे कारण विचारले. तेव्हा शीतल कवीने स्वाभिमानपूर्वक उत्तर दिले की जहापना, ही पगडी माझी नाही, मेवाडचा सूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप याची आहे. त्याने मला ही भेट म्हणून दिली आहे. ती मला प्राणाहूनही प्रिय आहे. ती साऱ्या भारतवर्षातील हिंदूंचे शौर्य, स्वाभिमान, देशभक्ती व स्वातंत्र्य यांचे प्रतीक आहे. ही पगडी आजवर कुणासमोर झुकली नाही व ती झुकवली जाणारही नाही. मी माझे डोके आपल्यासमोर हवे तेव्हा झुकवीन, परंतु ही पगडी घालून कदापिही नाही. शीतल कवीचे हे बोल ऐकून अकबर बादशहासह दरबारातील सर्वच जण अवाक झाले. मानसिंहाचा मानभंग. अकबराची मर्जी सांभाळण्याकरता स्वतःच्या मुलीचे लग्न अकबराशी लावून देणारा जयपूरचा राजा बिहारीमल हा पहिला राजपूत राजा होता. ह्याच बिहारीमलचा मुलगा राजा मानसिंह हा अतिशय पराक्रमी होता. अकबराला अर्धे अधिक साम्राज्य वाढवून देण्यात अग्रणी होता आणि म्हणूनच अकबराने त्याला आपला सरसेनापती नेमले होते. महाराणा प्रतापसिंह हा जेव्हा गादीवर बसला त्यावेळी अकबराने मुद्दामच मानसिंहाला मेवाडला पाठवले व मोगलाचे आधिपत्य मानण्यासाठी प्रतापसिंहाचे मन वळविण्यास सांगितले. राजा मानसिंह प्रथम जयपूरला निघून गेला. तेथून त्याने मेवाडला आपला दूत पाठविला. त्याकरवी असा संदेश धाडला की मानसिंह स्वतः भेटायला येत आहे. महाराणा प्रतापसिंहाच्या मनात मानसिंहाबद्दल आधीच खूप घृणा होती. खरे तर मानसिंहाचे तोंड देखील बघण्यास तो तयार नव्हता, पण राजपुतांच्या परंपरेप्रमाणे येणाऱ्या अतिथींचे स्वागत करण्याची प्रथा होती. तदनुसार तो मानसिंहाच्या स्वागतात सिद्ध झाला. त्याने आपल्या मुलाला अमरसिंहाला मानसिंहाचे आदरातिथ्य करण्यास सांगितले. अमरसिंहाने मानसिंहाला जेवणाचे आमंत्रण दिले. त्याप्रमाणे मानसिंह आला, परंतु प्रतापसिंह न दिसल्यामुळे त्याने अमरसिंहाला विचारले, महाराणा कुठे आहेत? त्यावर अमरसिंहाने सांगितले की महाराणांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकत नाहीत. त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करण्यास सांगितले आहे. कृपया आपण पाहुणचार घ्यावा. त्यावर मानसिंह म्हणाला, घरचा यजमानच जर अनुपस्थितीत असेल तर पाहुण्यांनी कसे जेवायचे? त्यावर अमरसिंह म्हणाला, महाराज, मी त्यांचा मुलगाच आहे व आपल्याबरोबर जेवायला बसणार आहे. राजा मानसिंह म्हणाला, ठीक आहे राजकुमार, पण महाराणा उपस्थित न राहण्याचे रहस्य माझ्या लक्षात आले आहे. माझ्याबरोबर भोजन करणे त्यांना आवडणारे नाही. अमरसिंह म्हणाला, मानसिंहजी, आपण उगाच आग्रह करू नका. महाराणांची प्रकृती अस्वस्थच आहे, त्यामुळे ते जेवायला कसे येऊ शकतील? अमरसिंहाने बरीच समजूत घालावायचा प्रयत्न केला, पण मानसिंह दुःखित अंतःकरणाने म्हणाला, महाराजांची प्रकृती अस्वस्थ असण्याचे कारण माझ्या ध्यानात येत आहे. ते जर माझ्याबरोबर भोजन करणार नसतील तर मीही जेवणार नाही. मी तसाच न जेवता वापस जाईन. शेवटी महाराणा प्रतापसिंह स्वतः तिथे आले व मानसिंहाला त्यांनी स्पष्टपणे सांगितले, मानसिंह, मी तुमच्याबरोबर जेवू शकत नाही. मला सांगताना दुःख होत आहे की धन, ऐश्वर्य, राजवैभव व प्रतिष्ठा यांच्या लालसेपायी राजपुतांचा गौरव आणि मानसन्मान तुम्ही धुळीस मिळवला आहे. त्याकरिता तुम्ही आपल्या मुलींचे विवाह मोगलांशी लावून दिलेत.
या तुमच्या घृणास्पद कृत्यांनी राजपुतांच्या उज्ज्वल परंपरेला काळिमा फासला आहे आणि म्हणूनच मी जर आपणाबरोबर भोजन केले तर ते बाप्पा रावळ, राणा संग ह्यासारख्या थोर व्यक्तींच्या वंशाला काजळी फासण्यासारखे होईल. अशी निर्भत्सना ऐकून मानसिंग राजा आतल्या आत जळू लागला. तो गलितगात्र झाला. कसे तरी स्वतःला सावरून तो जाण्यासाठी उठला. अन्नाचा अपमान करू नये म्हणून 2-4 कण त्याने आपल्या दुपट्ट्यात गुंडाळून घेतले. घोड्यावर स्वार होताना तो म्हणाला, महाराणाजी, आज आपण माझा अपमान केला, याचा बदला मी अवश्य घेईन व त्यावेळीच मानसिंह ही काय चीज आहे हे दाखवून देईन. थोड्या अवधीतच मी आपणास रणांगणात ससैन्य भेटीन. मानसिंहाची ही दरपोक्ती ऐकून महाराणा प्रतापसिंह म्हणाला, आपण आपल्या सैन्याला घेऊन आलात तर त्याचेही यथोचित स्वागत आम्ही करूच, पण मोगल सैन्य घेऊन आलात तर त्याचे स्वागत तलवारीनेच करू हे लक्षात ठेवा. दिल्लीला पोहोचल्यावर त्याने सारा वृत्तांत अकबर बादशाह सविस्तर सांगितला. अकबराने महाराणा प्रतापसिंहाचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. नंतर ह्याच कामगिरीवर मानसिंहाच्या मोठ्या भावांचा मुलगा भगवानदास याला पाठविण्याचे त्याने ठरविले, कारण तोही अकबराच्या विश्वासातला मंत्री होता. परंतु भगवानदासाच्याही प्रयत्नांना यश आले नाही. हळदी घाटचे युद्ध. महाराणा प्रतापसिंहाला आपला मंडलिक बनविण्याकरिता अकबराने खूप प्रयत्न केले, पण ते सारे व्यर्थ ठरले. समझोता न होऊ शकल्याने युद्ध हे अपरिहार्य आहे हे दोघेही जाणून होते. राणा प्रताप हा अकबराच्या मनात एखाद्या काट्यासारखा सलत होता. ह्यामुळे चिडून अकबराने राणा प्रताप विरुद्ध युद्ध पुकारले. त्याकरिता त्याने 2 लाख सैनिकांची फौज सज्ज केली व मानसिंहाला तिचा सेनापती नेमले. युवराज सलीम व मोगलांना जाऊन मिळालेला राणा प्रतापसिंहाचा सख्खा भाऊ शक्तिसिंह यांना त्याच्या मदतीसाठी दिले. अशा तऱ्हेने या प्रचंड सेनेने मेवाडकडे कूच केले. राणा प्रतापाला हे सारे ठाऊक होते. तो युद्धासाठी सुसज्ज होण्याच्या तयारीला लागला. त्याने आपली राजधानी दुर्गम अशा अरवलीच्या पहाडात कुंभलगड येथे हरवली. प्रतापाने आपल्या सैन्यात वनवासी व भिल्ल लोकांचीही भरती केली. ह्या लोकांनी आजवर कुठल्याही युद्धात भाग घेतलेला नव्हता. तरी पण राणा प्रतापसिंहाने त्यांच्याकडून तयारी करवून घेतली. त्याचप्रमाणे सर्व राजपूत सरदारांना मेवाडचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता राजपुतांच्या ध्वजाखाली एकत्रित होण्याचे आवाहन केले. इतके प्रयत्न करूनही राणा प्रताप फक्त 22,000 सैन्य उभे करू शकला. अकबराच्या 2 लाख सैन्याशी समोरासमोर युद्ध करणे कठीण आहे हे राणा प्रताप ओळखून होता. प्रतापाने आपली फौज हळदी घाटाच्या पलीकडच्या मैदानात नेऊन उभी केली. हे मैदान हळदी घाटातील उंच पहाडांच्या मध्यात आहे. तिथे जाण्याचा एकच मार्ग आहे. तो अतिशय बिकट, अरुंद व 2 उंच पहाडांच्या मधून जाणारा असून आक्रमणास अतिशय कठीण आहे. ह्या 2 पहाडांवर व मोक्याच्या ठिकाणी प्रतापाने आपले भिल्ल सैनिक गनिमी युद्ध खेळण्याकरिता लपवून ठेवले. राणा प्रतापाची अपेक्षा अशी होती की अकबराची सेना याच रस्त्याने वाटचाल करील आणि त्याचवेळी पर्वताच्या दोन्ही बाजूंनी त्या सेनेवर आपण मोठमोठ्या दगडांचा व बाणांचा वर्षाव करू आणि मोगल सेनेला नामोहरम करू. असे झाले की यामुळे आपोआपच मोगल सेना पुढे आक्रमण करू शकणार नव्हती. अकबराची सेना ठरल्याप्रमाणे हळदी घाटातून मार्गक्रमण करू लागली. अचानक दोन्ही बाजूंनी मोगल सैन्यावर बाणांचा अविरत वर्षाव सुरू झाला व त्याबरोबरच पर्वताच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठ्या दगडांचा माराही सुरू झाला. परिणामतः मोगल सैन्याची अपरिमित हानी झाली. मानसिंहाला प्रतिकूल परिस्थितीची जाणीव झाली. सैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा तो प्रयत्न करू लागला. तो कठीण मार्ग लवकरात लवकर पार करण्यासाठी मोगल सैन्याला तो मार्गदर्शन करू लागला. उरलेले मोगल सैनिक बाणांच्या वर्षावाला व दगडांच्या माऱ्याला न जुमानता अतिशय कष्ट सहन करून कसे तरी हळदी घाटाच्या मैदानी भागात पोहोचले. तिथे दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये घनघोर युद्ध झाले. शूर राजपूत सैनिक भुकेल्या वाघाप्रमाणे मोगल सैनिकांवर तुटून पडले. मोगलांचे सैन्य सपासप कापले जाऊ लागले. महाराणा प्रताप आपल्या प्रिय प्रतापी चेतक नावाच्या घोड्यावर स्वार होऊन शत्रुसेनेच्या मध्ये घुसला. त्याने अनेक शत्रू सैनिकांना मृत्यूची वाट दाखवली. त्याचवेळी प्रतापसिंहाला राष्ट्रद्रोही मानसिंहाची आठवण झाली. त्याने आपला घोडा तिकडे वळवला. मानसिंह हत्तीवर आरूढ होता. त्याच्या हत्तीजवळ पोहोचताच महाराणाने मानसिंहावर भाला फेकला, पण हाय, नेम चुकला.
भाला मानसिंहाला न लागता मानसिंहाच्या हत्तीला लागला व तो हत्ती चित्कार करीत पळत सुटला. दुर्दैवाने मानसिंह वाचला. राणा प्रतापसिंह सर्व रणांगणात सगळीकडे विजेप्रमाणे फिरत होता. मोगल सैनिकांना धारातीर्थी पाडत होता आणि ह्याच वेळी मोगल युवराज सलीम एका हत्तीवर बसलेला त्याला दिसला. प्रताप ताबडतोब तिकडे वळला. लाडक्या चेतकला इशारा करताच त्या घोड्यानेही आवेशाने झेप घेऊन सलीमच्या हत्तीच्या डोक्यावर पाय रोवले आणि त्याच क्षणी प्रतापाने आपला भाला सलीमवर फेकला. पण त्यावेळीही दुर्दैवाने प्रतापाची साथ सोडली नव्हती. भाला सलीमला न लागता हत्तीच्या माहुताला लागला व तो धारातीर्थी पडला. अशा प्रकारे सलीमही वाचला. युवराज सलीमवर केलेला हल्ला त्याच्या सैनिकांनी बघितला व चारही बाजूंनी त्यांनी प्रतापाला घेरले. यावेळे पावे तो प्रताप थकून गेला होता, परंतु कशाचीही तमा न बाळगता प्रतापसिंहाची तलवार विद्युलतेसारखी तळपत शत्रुसैनिकांना लोळवीत होती. त्याचवेळी मोगल सैनिकांची एक तुकडी त्यांच्या सैनिकांना येऊन मिळाली, त्यामुळे त्यांची संख्या वाढली. प्रतापाचा ध्वज व छत्र शत्रुसैनिकांनी ओळखून त्याला चारही बाजूंनी घेरायला सुरुवात केली. ही गोष्ट झाली संस्थांचा राणा मानसिंह याच्या लक्षात आली. राणा प्रताप बराच जखमी झाला आहे व थकलेला आहे याची त्याला कल्पना होती. संभाव्य परिणामांचीही त्याला पुरेपूर कल्पना आली. त्याने निश्चय केला की कसेही करून राणा प्रतापाच्या जवळ जाऊन पोहोचला. प्रतापाचे छत्र आणि मुकुट त्याने स्वतःच्याच डोक्यावर चढवला आणि विनंती केली की महाराणाजी, आपण खूप जखमी झालेला आहात व थकलेलाही आहात. दुर्दैवाने आपणाला वीरगती प्राप्त झाली तर मेवाडला मोगलांच्या तडाख्यातून मुक्त करणे दुसऱ्या कोणालाही शक्य नाही. आपणच केवळ मेवाडचे तारणकर्ते आहात. आपण आहात तोपर्यंतच मेवाडचे अस्तित्व आहे. तेव्हा माझी आपणाला आग्रहपूर्वक विनंती आहे की आपण येथून त्वरित दूर निघून जा. मानसिंहाची विनंती राणा प्रतापाने मान्य केली. त्याने आपल्या लाडक्या चेतकला दूर पळविले. शत्रू सैनिकांना ह्याची मुळीच कल्पना आली नाही. प्रतापाचा किरीट आणि ध्वज बघून व राणा मानसिंहाला राणा प्रताप समजून त्यांनी मानसिंहावर आक्रमण केले. राणा मानसिंहालाही हे अपेक्षितच होते. त्याने शौर्याने व निर्धाराने शत्रूशी लढायला सुरुवात केली. अनेक मोगल सैनिक त्याने ठार केले. अखेरचा श्वास घेईपर्यंत त्याने युद्ध चालूच ठेवले व शेवटी क्षात्रधर्माला अनुसरून तो वीरगतीला प्राप्त झाला. संध्या छाया पसरायला सुरुवात झाली. मेवाडचा सन्मान व गौरव यांच्या रक्षणार्थ स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता हजारो राजपूत सैनिकांनी क्षत्रियोचित वीरत्व स्वीकारले. उरलेले सैनिक रणांगणापासून दूर निघून गेले. धन्यवाद.